नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई या विद्यालयात महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासई आणि श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी दिबा पाटील साहेबांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ म्हात्रे, केजी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री कुटे सर, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मुकादम मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या प्रांगणात असणाऱ्या महामानवाच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। तसेच शाळेच्या प्रांगणात असणारे हुतात्मा स्मारक तसेच ज्ञानमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले। तसेच दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले। तसेच दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पालखीचे पूजन केले। कामोठे गावचे रिक्षा चालक मालक संघटना यांनी ज्योत प्रज्वलित करून प्रस्थान केले। त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जीवनावर आधारित भाषण केले। त्यानंतर दिबा साहेबांच्या पालखीचे पूर्ण जासई गावात लेझिम पथकासोबत भव्य मिरवणूक काढण्यात आली। गावातील सुवासिनींनी पालखीतील दिबांच्या प्रतिमेस ओवाळणी करून आशीर्वाद घेतले। दिबा पाटील साहेब यांच्या नामघोषाने संपूर्ण जासई गाव दुमदुमून गेला होता। महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासई यांच्याकडून विद्यार्थ्यांना अल्प उपहार देण्यात आला। तसेच कामोठे रिक्षा चालक मालक संघटना व नवी मुंबई टॅक्सी संघटना यांच्याकडून विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले। जासई विद्यालय मार्फत सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले गेले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे प्राध्यापक श्री गाताडी सर व उपशिक्षिका श्रीमती घरत मॅडम यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, जासई, उरण।